आणि आता महाराष्ट्राच्या राजकारणात काय चाललंय तेही पाहूयात। जयकुमार गोरेंनी प्रकरण कुणी शिजवलं हे फोन संभाषणातून स्पष्ट होतं, असं रणजित सिंग नाईक निंबाळकर म्हणाले। जयकुमार गोरे प्रकरणामध्ये रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी हे वक्तव्य केलंय। महिलेनं रामराजेंशी केलेल्या संवादातून सगळं काही स्पष्ट होतं, असं रणजित सिंग नाईक निंबाळकर यांनी म्हटलं होतं। तर गोरे प्रकरणात रामराजेंची ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली होती। गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेसोबतच्या संवादाची ही ऑडिओ क्लिप होती। दरम्यान टीव्ही9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। त्या क्लिपमध्ये जर आपण ऐकलं तर त्या क्लिपमध्ये ती महिला रामराजेंशी बोलताना म्हणते, तुम्ही एकमेव माझा आधार आहे। याच्यावरूनच सगळं सत्य होते की कुणी जयकुमार गोरेंची बदनामीचं प्रकरण कुणी शिजवलं, कुणी वाढवलं आणि मंत्रीपद जयकुमार गोरेंचं काढण्यासाठी कुणी कट केला, हे मला काय वेगळं काय सांगायची गरज नाही। यामागे रामराजेच आहेत असं ठोसपणे म्हणायचं आपल्याला? असं तर ती महिलाच सांगते। बरं, आणि आपल्याला काय वाटतंय? त्यांच्याशिवाय दुसरं कोण असूच शकत नाही।